मित्रांनो, आपण सोशल मीडियावर जेव्हा काम करत असतो तेव्हा आपल्याला वेगवेगळे लोक भेटतात, वेगवेगळे अनुभव येतात. तर मला एका भावाने कमेंट केली की आप एक ही जाती के ऊपर विचार रखती है. तर मला त्यांना हे बोलायचं आहे, बाबासाहेबांचे विचार मांडणं हे जातीचे विचार मांडणं आहेत का? एक बाबासाहेब आंबेडकरांसारखं व्यक्तिमत्व खरंच एका जातीत सामावलेलं आहे का? अहो, या देशाला संविधान दिलं, हा, सर्वांना एकसमान केलं. त्यांच्या हातात तो संविधान निर्माता आहे, त्यांच्या हातात ही गोष्ट होती. त्यांनी शिक्षणाच्या झळा भोगलेल्या आहेत, कष्ट सोसलेले आहेत. त्यांच्या हातात होतं की ज्या लोकांनी मला त्रास दिला, मी आता त्याच्याबद्दल ही लिहितो. असं काय आहे का? आहे का असं? मग आपण कसं ठरवू शकता की मी एका जातीवर बोलतो म्हणून? तेवढ्या महान व्यक्तीला आपण तेव्हा त्यांचा आदराने त्यांचे विचार, बाबासाहेबाला मी जातीला नाही मांडत माझ्या विचारामध्ये. मी बाबासाहेबांच्या विचाराला मांडते. त्या महान पुरुषाच्या विचाराला मांडते. मग आपण कसं ठरवू असं बोलू शकता मला? ठीक आहे, ती तुमची विचारधारा आहे. त्याला मी काही करू शकत नाही. पण मला एवढंच बोलायचं आहे मित्रांनो, आपल्या विभागामध्ये जेव्हा आपण नगरसेवकाच्या या पाटली सरपंचाच्या जे काही निवडणुका लढत असतो, या विभागाचा एक उमेदवार म्हणून जो त्याला चुनतो आणि त्या टायमाला मी मुंबईची गोष्ट करते आणि त्या टायमाला डबल मजल्याचं घर असते. तर त्याच्या लक्षात येते की हे आपल्या प्रचाराला आला नव्हता, त्या पक्षाचा आणि ह्या पक्षाचा कट्टर कार्यकर्ता आहे किंवा त्यांनी त्याच्यासाठी प्रचार केलेला आहे, तर त्याचं डबल मजल्याचं घर पाडण्यात येते. अशा विचारधारा आहे सध्या तरी. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर एवढं म्हणजे महान कार्य केलं. एक संविधान निर्माता आहेत ते. तर त्यांचे मी विचार मांडते. मी जात नाही मांडत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. तर आम्ही शिवबाजी मावळे पण आहोत. त्यांचे पण विचार आम्ही प्रखरपणे मांडतो. ते जाती धर्मात अडकलेले नाहीये. आणि म्हणूनच असा गैरसमज म्हणजे भरून ठेवू नका. जय भीम, जय संविधान.